की जितेंद्र आव्हाड यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की ते वेबसाईट अशा असतात ती 2-3 वर्षे अपडेट नसतात, पण ही माहिती साफ चुकीची आहे. कारण आम्ही कॉर्पोरेट अफेअर मिनिस्ट्रीच्या दिल्लीतील उच्च पदावरचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा केली या संदर्भात, तर त्यांनी ठामपणे असं सांगितलं की दर 3 महिन्यानं ही वेबसाईट अपडेट होते. असं जर का असेल तर दादा सभागृहामध्ये जे सांगतात की कदाचित ते अपडेट झाले नसतील आणि त्यांना मी अपडेट करायला सांगू, पण जर का ही दर 3 महिन्यांना वेबसाईट अपडेट होत असेल आणि ती यांच्या जर का नावाची जर का माहिती त्याच्यात कंपनी जर का घालत असेल, कारण ही जी माहिती असते ही ती कंपनी आपल्या अॅन्युअल रिपोर्टची माहिती कॉर्पोरेट अफेअर मिनिस्टरला देत असते आणि त्यानंतर ती माहिती अपलोड होते. त्यामुळे एजी मर्कंटाईल कंपनीनं दिलेलीच माहिती ती आहे, कारण दुसरी कंपनी काय त्यांच्या नावावरती तिथं माहिती अपलोड करत नसते. एजी मर्कंटाईल कंपनीनंच ही माहिती दिलेली आहे आणि तीच माहिती या कॉर्पोरेट अफेअर मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवर आहे. अगदी बरोबर आहे चंद्रकांत. इथे मला तुला विचारायचं आहे, आता या बुलेटिन पूर्वी पुन्हा एकदा आपण वेबसाईटवर गेलो आणि मार्च 2010 या दिवशी, म्हणजे जे गेलं आर्थिक वर्ष आहे, 31 मार्च 2010 या दिवशी या कंपनीची परिस्थिती काय होती? अजितदादा पवार होते का? 31 मार्च 2010 या दिवशी कंपनीच्या वेबसाईटवर तुला काय दिसलं? मार्च 2010चं जे फायनान्शियल इयर रिपोर्ट जे आहेत त्यामध्ये सुद्धा हीच माहिती आहे. त्यामध्ये सुद्धा अजित पवार आहेत, त्यांचे जे बाकीचे गुंतवणूकदार आहेत ते आहेत आणि त्यांची नावं त्याच्यामध्ये आहेत, डायरेक्टरची नावं आहेत. ही जी नावं आहेत ही त्या वेबसाईटवरती आहेत. कारण त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की मी 2006 साली या कंपनीशी माझा संबंध संपलेला आहे, जानेवारी 2006. 2006चा जो अॅन्युअल रिपोर्ट आहे त्यामध्ये सुद्धा यांचं नाव आहे. 2007चा जो अॅन्युअल रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा आहे. कारण अॅन्युअल रिटर्न्स भरताना जो एजीएमच्या तारखा ज्या दिलेल्या आहेत कंपनीनं वार्षिक सर्वसाधारण सभेच्या, त्यामध्ये यांची ही नावं जी आहेत ती निश्चित आहेत. म्हणजे चंद्रकांत 2010 पर्यंत शेअर होल्डर कंपनीचे अजितदादा पवार आहेत असं अधिकृत वेबसाईटवर आपल्याला दिसलेलं आहे. तीच अधिकृत माहिती मानायला पाहिजे. अजितदादा पवार असं म्हणतात की मी 2005 लाच, म्हणजे 8 महिन्यामध्ये, एप्रिल ते नोव्हेंबर अशा 8 महिन्यामध्ये शेअर विकले. मला चंद्रकांत एक गोष्ट सांग, शेअर विकल्याचा काही पुरावा अजितदादांनी आज विधानसभेत दिला का? असा कोणताही पुरावा दिला नाही. मुळात ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न उपस्थित केला की असं जर का असेल आणि तुम्ही जर का सांगत असाल मी शेअर विकलेल, माझा कंपनीचा संबंध नाही, मग तुमचं नाव त्या वेबसाईटवरती त्या अॅन्युअल रिपोर्ट जे आहेत रिटर्न्स भरलेले त्याच्यामध्ये कंपनीच्या यादी जे शेअर होल्डर आहेत त्याच्यामध्ये तुमचं नाव काय येतं, तर त्यावेळी ते गप्पच बसले होते. त्यावेळी ते गप्प बसले. चंद्रकांत, आणखी एक प्रश्न, असा एक सरकारचा कायदा आहे, नियम आहे की एखाद्या शेअर होल्डरला 1 वर्षाच्या आत जर शेअर विकायचे असतील तर त्याला कॉर्पोरेट गेन टॅक्स 10% लागतो. अजित पवारांनी 8 महिन्यामध्ये शेअर विकलेत, त्यांनी कॉर्पोरेट गेन टॅक्स भरल्याची कुठे नोंद आहे का? त्यांनी स्वतःच सांगितलं की असा टॅक्स वगैरे काय भरलेला नाही आणि असा भरावा लागत नाही. हे इतकं धडधडीत खोटं सांगतात की आम्ही ते शेअर विकले वगैरे. असं जर का असेल तर त्याच्या डिटेल्स त्यांनी या कंपनीच्या वेबसाईटवरती द्यायला हव्या होत्या. तशा कुठल्याही दिलेल्या नाहीत. कारण यामध्ये आता त्यांच्या हे लक्षात यायला लागलेलं आहे की आपल्या ह्या एक बाबी ज्या आहेत त्या उघड व्हायला लागल्यात. त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या गोष्टी कदाचित म्हणजे चंद्रकांत टॅक्सही चुकवलाय. आतापर्यंत आपल्या सगळ्या बातमीमध्ये हा आरोप आपण केला नव्हता, पण त्यांनी स्वतःच मान्य केलाय की महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री देशाचे करही भरत नाही, जे कर लागू होतात तेही त्यांनी चुकवलेले आहेत. चंद्रकांत, मला इथे स्पष्टपणे तुला विचारायचं आहे, शेअर आहेत की नाही हा मुद्दा वेगळा आहे, तो संशयात त्यांनी टाकलेला आहे आणि त्यात ते अडचणीत आले, ते बरोबर आहे. मला स्पष्ट प्रश्न विचारायचा आहे, या कंपनीमध्ये जी इतर माणसं आहेत, म्हणजे आमोणकर आहेत, खानोलकर आहेत जे डायरेक्टर आहेत, विनोद गोयंका आहेत आणि गायत्री देवी आहेत पंतप्रतिनिधी, ही 4 माणसं कोण आहेत? यांचे अजितदादांशी काय संबंध आहेत? मुळात या कंपनीची जी सुरुवात आहे, कंपनीचं फाउंडेशन जे आहे तिची 1995ची कंपनी ही कागदावर दिसते या, आणि 1995ची कंपनीचं जे मूळ नाव आहे ते कंपनीचं विधाता मर्कंटाईल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. नंतर ते कसं बदललं हे त्यांनी काय त्या वेबसाईटवरती किंवा आपले डिटेल्स त्याच्यामध्ये दिलेले नाहीत. पण 1995 पासूनची ही कंपनी आहे. मुळात ती कंपनी जी आहे ते खानोलकर आणि आमोणकर. त्यानंतर यामधले दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की जी
छोकरा अँड गांधी कंपनी आहे की जी या कंपनीची ऑडिटर कंपनी आहे, तीच कंपनी कृष्णा खोरेची ऑडिटर कंपनी आहे. दुसरं असं की यातले डायरेक्टर आणि इन्व्हेस्टरमध्ये विशेष करून सर्वात मोठी जी गुंतवणूक याच्यामध्ये जी दिसते, एक म्हणजे अजित पवार यांची 8,800 शेअर्स दिसतात आणि दुसरं म्हणजे गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांच्या नावे 7,200 शेअर्स दिसतात. एकूण जर का आपण बघितलं, आणि दुसरं की याच्याहून मोठं म्हणजे 2009 साली विनोद गोयंका यांचं सुद्धा या कंपनीच्या डायरेक्टर पदावर नाव आहे. आणि विनोद गोयंकाचा जो डायरेक्टर इन्फॉर्मेशन नंबर असतो त्या नंबरवरती विनोद गोयंकांची जी माहिती आहे त्याच्यामध्ये पहिलंच नाव एजी मर्कंटाइल हे नाव आहे. चंद्रकांत, मला अगदी स्पष्ट प्रश्न विचारायचा आहे. इतर जे या कंपनीचे 37 किंवा 39 जे गुंतवणूकदार आहेत ते आपल्याला सापडले नाहीत, त्यांचा पत्ता सापडला नाही, ते बोगस आहेत की नाही याचा शोध आपण घेऊ. अजित पवारही कदाचित स्पष्ट करतील. पण मी ज्यांची नावं घेतली, गायत्री देवी पंतप्रतिनिधी, आमोणकर, खानोलकर आणि विनोद गोयंका, ही अजित पवारांचीच माणसं आहेत का? निश्चित. कारण अजित पवार सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्याच काळामध्ये गायत्री देवी पंतप्रतिनिधी या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या. त्या राष्ट्रवादीमध्ये आहेत, त्या राष्ट्रवादीच्या म्हणून जिल्हाध्यक्ष होत्या आणि त्यामुळं त्या राष्ट्रवादीशी संबंधित, त्यांच्या पार्टीशी संबंधित, आणि त्या काळात त्यांनी स्वतः म्हणजे सगळे अजित पवारांच्या निकटवर्ती आहे. निश्चित. कारण हे जे संबंधित लोक आहेत, आज विचारलेले प्रश्न पुरे झाले. अजितदादांना विचार करण्यासाठी आपण वेळ देऊया आणखी 24 तास. याचाही खुलासा करावा म्हणावं की ही जी 4 माणसं आहेत, अजितदादा प्रश्न आहे तुम्हाला, शेअर तुमचे नाही म्हणता, त्याचे पुरावे दाखवा, कुठे नोंदलं एका कंपनी रजिस्ट्रारकडे हे दाखवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जे प्रश्न विचारले की कंपनीच्या वेबसाईटवर अजून तुमचं नाव कसं काय येतंय, आणि ते सरकारी वेबसाईटवर येते, कंपनीची खासगी वेबसाईट नाहीये, तेव्हा कंपनीने कुठे गफलत केली आहे. महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही जी कंपनी आपली नाही म्हणता त्या कंपनीमध्ये ज्या लोकांची मी नावं घेतली, खानोलकर असतील, आमोणकर असतील, गायत्री देवी पंतप्रतिनिधी असतील किंवा विनोद गोयंका असतील, जे विनोद गोयंका आज तिहार जेलमध्ये गेले 14 दिवसांच्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये, या 4 माणसांचे तुमचे काय संबंध आहे हे महाराष्ट्राला कळू द्या. IBN लोकमतने ही जी बातमी शोधून काढली आहे ती खूप मेहनत घेऊन शोधून काढली आहे. त्यामध्ये अजितदादा पवारांच्या विरोधात आमचं व्यक्तिगत काही नाही, महाराष्ट्रामध्ये जमीन हडपण्याची मोहीम राजकारणी कशी करतात हे दाखवण्याची ही आमची धडपड आहे, ही आमची बातमी आहे. आणि ती पत्रकारितेची सगळी कर्तव्य पुरी करून आम्ही ती तुमच्यासमोर मांडलेली आहे. अजितदादा पवार, या प्रश्नांची उत्तरं द्या, नाहीतर उत्तर शोधण्याचा आमचा प्रयत्न चालू राहणार आहे. उद्या सुद्धा आम्ही तुमच्याकडे येऊ, त्याआधी उत्तरं शोधून ठेवा. आणि यानंतर बघूया प्राईम टाइम मध्ये IBN लोकमतची एक विशेष मोहीम